हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर पाहू शकता इथे मी पावशर वांगी घेतलेली आहेत. ही छोटी छोटी वांगी आहेत मैत्रिणींनो, फ्रेश वांगी आहेत मस्त. तर ह्या वांग्यापासून मी तुम्हाला अशी छान टिफिनसाठी भाजी बनवून दाखवणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला सर्व काही समजेल. तर वांगी बघा, आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्यात. धुवून झाल्याच्या नंतर काय करायचे आपल्याला, ह्या वांग्याचे आपल्याला हे वरचे काटे असतात ते काटे आपल्याला काढून घ्यायचेत अशा पद्धतीने. वांगी अशी कवळी आहेत, मस्त लुसलुशीत मैत्रिणींनो, खूप छान आहेत. तर सर्व हे काटे आपल्याला काढून घ्यायचेत आणि देठ थोडं काढून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर मध्ये आपल्याला कट मारून घ्यायचे आणि त्या साईडने असे 4 भाग आपल्याला करून घ्यायचेत. आणि किडकं आहे का काय ते चेक करायचे आपल्याला. किडकं जर असलं तर सगळं वांगं फेकून घ्यायचं नाही ते. पाहू शकता वांगं छान असे. सर्व वांगी आपल्याला अशीच चेक करूनच कापायचीत. कापल्यानंतर चेक करायची. आता ह्याचे पण आपल्याला काटे काढून घ्यायचेत. मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी करून पहा. खूप छान होती आणि झटपट होणारी आहे. घाई गडबडीमध्ये सकाळची झटपट होणारी रेसिपी आहे ही. पाहू शकता वांगी आपली सर्व छान आहेत. एक पण असं म्हणजे किडकं निघणार नाही एवढं चांगली वांगी आहेत बघा. पाहू शकता. तर सर्व वांगी आपल्याला अशीच चेक करून घ्यायच्यात आणि कापून घ्यायच्यात. कोणी कोणी सुक्कं वांगं पण करतं, कोणी भरून वांगं करतं, कोणी असं खापा करून ते बनवतं. वांग्याचे पण भरपूर प्रकार असतात मैत्रिणींनो, पण आज आपण तसं करणार नाही. ते संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने करते ते. तर सर्व वांगी आपल्याला ही देठ बघा मी काढून घेतलेली आहे. एक राहिले आपलं, तेवढं कापून घेऊया. हे पण आपल्याला चेक करायचे आतून कसं आहे ते. तर पाहू शकता आतून वांगं जर आपण केडलेलं नाही आहे. आणि वांगे कापल्या लगेच पाण्यात टाकून द्यायच्यात आपल्याला, जेणेकरून वांगी मग काळी पडत नाही किंवा लाल पडत नाही पाण्यात टाकल्यावर. आता हे साईडला ठेवते मी. आणि इथे बघा एक मिडियम साईजचा टमाटा घेतला आहे, एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. हा कांद्याची आपल्याला साल स्वच्छ काढून घ्यायची बघा सगळी. आणि हा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला फोडणीसाठी. जास्त काही साहित्य लागत नाही मैत्रिणींनो, घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी आरामशीर होती. छान असं बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे आपल्याला. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने रेसिपी केली आहे का कमेंट करून नक्कीच सांगा. नसेल केली तर व्हिडिओ संपल्या करायला घ्या. खूप झटपट होणारी आहे आणि टेस्टी पण तेवढीच आहे. पाहू शकता कांदा आपला इथे छान बारीक चिरून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक टमाटा मी मिडियम साईजचा घेतलेला तो कापून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने बारीक एकदम. वाटण मी बिलकुल पण टाकणार नाही, बिन वाटण करताच ही भाजी बनवणार आहे. तुम्हाला जर वाटण काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता. खोबरं, लसूण, कोथिंबीर, अद्रकचा तुकडा एवढं वाटण तुम्ही टाकू शकता. तर छान असा टमाटा आपला बारीक चिरून झालेला आहे, पाहू शकता. त्यानंतर इथे बघा मी कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीर ही. ते इथे गॅस पेटवून घ्यायचं आहे आपल्याला. गॅसवर मी कढई ठेवून घेते आणि कढई आपली गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. तेल इथे एक पळी मी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता.
तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं पण छान फुललं पाहिजे बघा. जिरं छान फुललं की लसूण टाकून घ्यायचं आहे. मी लसूण बारीक चिरून घेतलेला, तुम्ही ठेसून पण घेऊ शकता किंवा लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता. लसूण छान तेलावर परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. लसूण थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला त्यानंतर इथे कांदे टाकून घ्यायचेत. पाहू शकता मीडियम साईजचा एक मी कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे. कांदा पण तेलावर छान परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. कांदा थोडा परतल्याच्या नंतर एक मीडियम साईजचा मी टमाटा घेतलेला तो टाकून देऊया. आणि कांदा आणि टमाटा छान परतून घ्यायचे आपल्याला मऊ होईस्तोवर. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल. व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच करा. तर आपल्याला ही वांगी बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली ती ह्याच्यावर आपल्याला अशी सोडून द्यायच्यात. थोडीशी वेगळी पद्धत आहे पण झटपट होणारी आहे आणि टेस्टी पण तेवढीच आहे रेसिपी आपली ही वांग्याची. त्यानंतर आपल्याला इथे झाकण ठेवून घ्यायचे. 1-2 मिनटं वाफ काढून घ्यायची. 2 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून वांगी आपली छान अशी बघा खालच्या साईडने हे झालेली आहेत परतलेत. थोडंसं अद्रक वरून टाकायचे. मी अद्रक किसून घेतलेलं. थोडी कोथिंबीर टाकून घेतली. त्यानंतर ही वांगी छान मिक्स करून घ्यायच्यात. पाहू शकता वर खाली. अद्रकनी कसं भाजीला खूप छान टेस्ट येते आणि शरीरासाठी पण अद्रक खूप चांगलं असतं. भाज्यांमध्ये तुम्ही टाकीत जावा अद्रक. त्यानंतर आपण इथे हळद टाकून घ्यायची बघा. एक छोटा चमचा आहे माझा, 1.5 चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे. हळद टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे धना पावडर मी घेणार आहे 1 चमचा. त्यानंतर इथे गरम मसाला थोडासा घेणार आहे अर्धा चमचा. कांदा लसूण मसाला अर्धा चमचा. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. कोणाला जास्त लागतं कोणाला कमी लागतं त्याप्रमाणे इथे तिखट तुम्ही टाकू शकता भाजीमध्ये. मसाले टाकून झाल्याच्या नंतर ही भाजी छान मिक्स करायची आपल्याला. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे बघा. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो. सहज कोणी पण करू शकन एवढी सोपी रेसिपी. आणि व्हिडिओ सगळे माझे असे एकदम साधे असतात, सोपे असतात, कोणाला पण जमण असं छान छान असतात आणि छोटे असतात. संपूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो म्हणजे तुम्हाला समजन मी कशा पद्धतीने बनवते ही रेसिपी ती. हे छान मिक्स करून झालेले आहेत. आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं 1 मिनटं. 1 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून आपल्याला भाजी चेक करायची, वर खाली करायची छान. शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया 1-1.5 चमचा. शेंगदाण्याच्या कुटाने पण भाजीला खूप छान टेस्ट येते. वांग्याच्या भाजीला तर शेंगदाण्याचा कूट असला ना खूप छान लागते भाजी ही. ती भाजी वर खाली छान मस्त करून घ्यायची बघा अशा पद्धतीने. ते छान मिक्स करून झालेलं आहे आपलं. त्यानंतर आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचे. अगदी अर्धा ग्लास मी पाणी टाकून घेते, जास्त नाही टाकत. पाणी टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि झाकण ठेवायचे 5 मिनटं फक्त. 5 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी चेक करायची आपली. पाहू शकता भाजीचा रंग पण खूप छान आला आहे आणि दिसायला पण मस्त अशी वांग्याची भाजी ही दिसती. परत 1 मिनटं झाकण ठेवूया. 1 मिनटाच्या नंतर झाकण परत खोलून भाजी चेक करायची. कोथिंबीर टाकून घेऊया आपण. कोथिंबीर टाकून झाल्याच्या नंतर परत भाजी छान वर खाली करायची. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो. तर पाहू शकता आपलं वांगं पण मस्त शिजले गेलेले आहे. तर ही झटपट वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो.
चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हा वांग्याचा व्हिडिओ आवडला का ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा.